मोरसाडी येथे भीमा कोरेगाव विजय दिनानिमित्त तथागत बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना। बाळापूर तालुक्यातील मोरसाडी येथे भीमा कोरेगाव विजय दिनाचं औचित्य साधून तथागत बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। एका व्यक्तीला धम्माची आवश्यकता नाही, परंतु एका व्यक्तीपेक्षा अनेक व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना मात्र धम्माची, नीतीची, सदाचरणांची आवश्यकता असते। आणि सदाचरण म्हणजे माणसातील उचित व्यवहार, माणसाने माणसाशी कसे वागावे हीच शिकवण देणारा तथागत बुद्धांचा धम्म सर्व प्राणी मात्रांवर दया करणारा आहे। सर्वांना स्वतंत्र अधिकार दिले, माणूस म्हणून समतावादी विचार या जगाला दिले। माणूस माणसात होता परंतु अस्तित्वात नव्हता, त्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा हा तथागतांचा पवित्र धम्म परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास बौद्ध धम्माची दीक्षा देऊन संविधानिक अधिकार देऊन आपणास माणसात आणले। अशा या महामानवांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आनंद बुद्ध विहार मोरसाडी येथे करण्यात आली। दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता धम्म ध्वजारोहण व भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला सलामी देण्यात आली। उपस्थित पूजनीय भदंत विनय पालजी, थेरो भदंत स्वरानंदजी, थेरो भदंत सारी पुत्तरो भदंत उपाली, थेरो भंते सूर्यकीर्ती थेरो, तसेच आयोजकांकडून तालुक्यातील ग्रंथवाचक यांचा सत्कार, हा प्रमाणपत्र व भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ सप्रेम भेट देऊन करण्यात आला। गुणप्रिय उपासिका संघाच्या वतीने सुद्धा आलेल्या सर्व उपासिका संघाला ग्रंथ सप्रेम भेट देण्यात आले। एवढी उपस्थित भारतीय बुद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष राहुल इंगळे, जुगल सावळे, संतोष रायबोले, पुरुषोत्तम वानखडे, वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप वानखडे, विशाखा मोरे, संदेश मोरे, सुनील मोरे, कैलास मोरे, दादाराव मास्तर, पत्रकार संतोष मोरे, देवराव परघरमोर तसेच परिसरातील उपासक उपासिका संघ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। उरळ पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार पंकज कांबळे साहेब यांनी सुद्धा कार्यक्रमास्थळी भेट दिली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन देवानंद पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनोद पाटील यांनी मानले। सायंकाळी भीमगीतांच्या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी अनिल मोरे, लोहारा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.